सद्गुरू आणि माईंना वंदन आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमेचा दिवस, ज्याला आपण कृतज्ञता दिन म्हणतो, हा आपल्या सर्व नामधारकांचा सर्वात महत्त्वाचा दिवस. गुरुपौर्णिमा म्हटली की आपण सद्गुरूंबद्दल कृतज्ञतेच्या गोष्टी करतो. पण सद्गुरूंची अपेक्षा काय असते तुमच्याकडनं? कारण गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा अपेक्षित असते सद्गुरूंना तुमच्याकडनं. आणि सद्गुरूंनी तुम्हाला काय गुरुदक्षिणा मागितली आहे याचं जरा आपण आठवण केली पाहिजे. कारण आपण अनुग्रह घेतो, तेव्हा अनुग्रह घेताना सद्गुरू तुम्हाला गुरुदक्षिणा मागतात. आता सद्गुरूंनी जी गुरुदक्षिणा मागितली ती पण एक वेगळीच आहे. जसे सद्गुरू वेगळे तसं सद्गुरूंची गुरुदक्षिणा पण वेगळीच, त्यांचा अनुग्रह पण वेगळाच. तर सद्गुरूंनी गुरुदक्षिणा जी मागितली ती तुम्हाला आठवत असेल असं मला वाटतं सगळ्यांना, की तुम्ही सुखी व्हायला पाहिजे, तुम्ही सुखी व्हा आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा, तर सद्गुरूंना गुरुदक्षिणा मिळणार. बरोबर ना? सद्गुरू काय सांगायचे की तुम्ही सुखी व्हा आणि तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. आता ही गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण सुखी व्हायला पाहिजे. आता आपण सुखी झालो आहे की नाही याचं थोडंसं परीक्षण आपण केलं पाहिजे. हल्लीच्या भाषेत ज्याला सेल्फी म्हणतात, ते आपण सेल्फी काढली पाहिजे स्वतःचीच, की आपण सुखी झालो का, आपण सद्गुरूंना गुरुदक्षिणा देऊ शकतो का आता, ह्याच्याबद्दल प्रत्येकाने विचार केला पाहिजे. नाहीतर मग दरवर्षी येतो तसा पावसाळा येतो, हिवाळा येतो, तशी गुरुपौर्णिमा येते, तसं होता कामा नये. त्यामुळे आपण सद्गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी कटिबद्ध आहोत हे पहिलं लक्षात ठेवा. आणि तुम्ही सुखी झाल्याशिवाय सद्गुरूंना आनंद होत नाही. सद्गुरूंना जो आनंद होतो तो आपला शिष्य जेव्हा सुखी होतो तेव्हा त्याला खरा आनंद होत असतो. त्यामुळे आपण जरा स्वतःचं परीक्षण करूया की आपण सुखी झालो का. आता सुख हा शब्द जेव्हा म्हणतो तेव्हा सुख हे ज्ञानातून येतं, हे लक्षात ठेवायचं. जिथे ज्ञान तिथे सुख, तिथे आनंद, आणि जिथे अज्ञान तिथे दुःख, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू तुम्हाला ज्ञान देतात. सद्गुरूंचं काम काय असतं? ज्ञान देणं. म्हणून म्हटलेलं आहे की गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आठी जैसे, असं म्हटलेलं आहे. म्हणून जो खरा गुरु असतो, जो खरे सद्गुरू असतात, ते तुम्हाला ज्ञान देतात. सुखी करतात. म्हणजे काय? तुम्हाला ज्ञान देऊन सुखी करतात. पण ते ज्ञान आत्मसात करणं हे आपलं काम आहे. सद्गुरू देत असतात, घेणं आपलं काम असतं. म्हणून सद्गुरूंनी तुम्हाला सुखी होण्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं. ज्ञान कसलं दिलं? ज्ञानी आत्मदर्शन. म्हणजे आपलं जे आत्मतत्व आहे, आपलं जे स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याचं दर्शन कसं घ्यायचं, हा मार्ग, हे ज्ञान सद्गुरू आपल्याला देतात. पहिल्याच दिवशी देत नाहीत. सुरुवातीला तुम्हाला हळूहळू पुढे घेऊन जातात. तुमची जशी लेवल वाढत जाईल तसं तुम्हाला ते ज्ञान देत देत सद्गुरू शेवटी दिव्यबोध आणि दिव्य साधना शिकवतात. तेव्हा आपण नामधारक, आपण कुठल्या लेवलपर्यंत पोचलो आहे याची पण आपण परीक्षण करण्याची गरज आहे. गुरुपौर्णिमेला हा सगळा हिशेब मांडला पाहिजे, तरच ती गुरुपौर्णिमा ना. नुसती कृतज्ञता म्हणून चालत नाही. आपण ते परीक्षण केलं पाहिजे की आपण कुठल्या लेवलला पोचलो आहे. म्हणून आपण कित्येक वर्ष आहोत, किती वर्ष इकडे आहोत जीवनविद्या मिशनमध्ये, किंवा सद्गुरूंबरोबर किती वर्ष आहोत, त्यापेक्षा सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आपण किती आत्मसात केलं याला खूप महत्त्व आहे. म्हणून सद्गुरूंचं काम आहे तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाणं, आत्मज्ञानाकडे घेऊन जाणं. आणि सद्गुरूंचं महत्त्व पुन्हा इकडे एक आहे. सद्गुरू नेहमी सांगतात की नुसतं मंत्र दिला म्हणजे सद्गुरूंचं काम संपत नाही. मंत्र देणारे गुरु वेगळे, पण सद्गुरू नुसतं मंत्र देत नाहीत, किंवा सद्गुरू सगळा भार आपल्यावर घेत नाहीत. सद्गुरू काय सांगतात
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे काय? तू ज्ञान घे, तू त्या ज्ञानाप्रमाणे वाग आणि तू सुखी हो. म्हणजे सगळं भार आपल्यावर टाकलेलं आहे सद्गुरूंनी. सद्गुरूंचा भार एकच आहे की तुम्हाला समजावून सांगणं. म्हणून सद्गुरू तुम्हाला ज्ञान देत असतात, आत्मज्ञान देत असतात, सगळं काही देत असतात. मग ह्या सद्गुरूंनी काय केलं की नुसता मंत्र देऊन सद्गुरू थांबले नाही. सद्गुरूंनी संपूर्ण व्यवस्था निर्माण केली. काय व्यवस्था निर्माण केली की तुम्हाला दिव्य साधनेपर्यंत घेऊन जाण्याची, म्हणजे तुम्हाला आत्मसाक्षात्कार करून देण्याची जबाबदारी सद्गुरूंनी घेतली आणि त्याच्यासाठी संपूर्ण व्यवस्था निर्माण केली. लक्षात ठेवा. तेव्हा सद्गुरू जरी आज देहधारी सद्गुरू नसले तरी सद्गुरूंनी व्यवस्थारूपी सद्गुरू आज पण आहेत, लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेतनं तुम्हाला साक्षात्कारापर्यंत जाणं, आत्मज्ञानापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याची व्यवस्था सद्गुरूंनी केलेली आहे. आता ती घ्यायची की नाही घ्यायची हे तुमच्यावर आहे, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा सर्व नामधारकांच्यासाठी मी सांगतो की आपल्याकडे निरनिराळे कोर्सेस आपण केलेले आहेत. कॉन्फरन्स कॉल चालू असतात निरनिराळ्या दिवशी. हे सगळं कशासाठी चाललेलं असतं? सत्संग चालू असतात. प्रत्येक शाखेमध्ये सत्संग चालू असतात, अभ्यासवर्ग चालू असतात. सर्व जे काही निर्माण केलं आहे ना हे तुमच्यासाठी केलेलं आहे. त्याचबरोबर सद्गुरूंचं डायरेक्ट ज्ञान मिळण्यासाठी सद्गुरूंचे कॅसेट, सद्गुरूंचं आता कॅसेट नाही, सद्गुरूंचं CDs, पेन ड्राईव्ज, ऑडिओ बुक्स सगळं काही तुमच्यासाठी केलेलं आहे. ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, सगळं लिहून ठेवलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे तुम्हाला दिव्य साधना देण्यासाठी सद्गुरूंनी ती पण व्यवस्था केलेली आहे. तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला दिव्य साधनेपर्यंत संपूर्ण देण्याची व्यवस्था सद्गुरू करून ठेवलेली आहे. त्यामुळे घेण्याचं काम फक्त आपण करायचं आहे. आता सद्गुरू जेव्हा म्हणतात की स्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे, कारण प्रपंच म्हणायचा किंवा परमार्थ म्हणा, दोन्हीकडे कोणालाही जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकाला सुख हवं आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रपंचामध्ये सुद्धा सुखी होण्यासाठी सद्गुरूंकडे येतात आणि परमार्थामध्ये साक्षात्कार म्हणजे आनंदाचा अनुभव घेण्यासाठी सद्गुरूकडे येतात. त्यामुळे खरं म्हणजे प्रपंच असू दे आणि परमार्थ असू, दोन्हीकडे सुख अपेक्षित आहे. कळलं? पण हे सुख म्हणजे काय हे जर समजलं नाही तर काय उपयोग आहे? मग सुखासाठी कितीही धडपड केली, सद्गुरू म्हणतात धड पडेपर्यंत जरी धडपड केली तरी सुख तुमच्या हाताला लागणार नाही. कारण सुख म्हणजे काय, ते मिळवायचं कसं हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत सुख तुमच्या हाताला लागणार नाही. म्हणून सद्गुरूंनी ही सगळी व्यवस्था केली आहे. सुख म्हणजे काय हे समजावून सांगितलं आणि सुख मिळवण्याचा मार्ग काय, राजमार्ग पण तुमच्या हातात दिलेला आहे. सोपा मार्ग पण दिला आहे, कठीण मार्ग पण तुम्हाला दिलेला आहे. दोन्ही त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सद्गुरू, मी जेव्हा म्हणतो हे सद्गुरू वेगळे, आणि ह्या सद्गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे, जो मार्ग दाखवलेला आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याने तुम्हाला सुखाचं दर्शन नक्की होणार, याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आता सद्गुरू जेव्हा म्हणतात की आत्मज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे, का म्हणतात? जरी तुम्हाला साक्षात्कार नाही झाला, धरून चाला, कारण साक्षात्कार एवढं सोपी गोष्ट नाही आहे, त्याच्यासाठी खूप साधना करायला लागते. पण साक्षात्कार जरी नाही झाला तरी ज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञानातून खूप शहाणपण येतं, शहाणपण पण ज्ञानातूनच निर्माण होतं आणि ज्ञानातूनच सुख निर्माण होतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आत्मज्ञान होणं आणि आत्मज्ञान समजणं तेवढं तरी करता येतं. म्हणून आपण सच्चिदानंद स्वरूप हे ज्ञान आपण घेतलं पाहिजे, कारण ते मूळ आहे. लक्षात ठेवा, सच्चिदानंद स्वरूप हे आपलं मूळ आहे आणि त्या मुळामध्येच आपल्याला गेलं पाहिजे, तरच तुम्हाला जे फळ पाहिजे ते मिळू शकतं. म्हणून सद्गुरूंनी सच्चिदानंद स्वरूपावर खूप आपली लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ती आपण ऐकली पाहिजे. परमेश्वर आहे का हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे काय म्हणतात त्याला, हा आधुनिक गीता आहे, लक्षात ठेवायची. आणि त्याच्यामध्ये सच्चिदानंद स्वरूपचं मार्गदर्शन जे केलं आहे ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही, याच्याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. कुठेही मिळणार नाही. कारण आज मी जे लोकांचं ऐकतो, लोकांचं बघतो,
कुठेही सच्चिदानंद स्वरूपाला हातच लावत नाही कोण. पहिली गोष्ट, हात लावायलाच घाबरतात. फक्त सच्चिदानंद स्वरूप बरोबर बोलतात, पण त्याच्यापेक्षा जास्त खोल जात नाहीत. पण सद्गुरूंनी तुम्हाला सच्चिदानंद स्वरूप खोल खोल नेऊन अगदी स्वरूपापर्यंत तुम्हाला घेऊन जायचं मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणून सच्चिदानंद स्वरूप हे आपल्यासाठी नाही असं समजू नका. ते मूळ आहे. ते जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला सुखाचा मार्ग समजेल. कळलं? सुखाचा मार्ग समजेल. आता हे ज्ञान मिळवण्यासाठी मी सांगितलं सगळी व्यवस्था केलेली आहे, तुम्ही घ्या. आता सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? आता मी तुम्हाला वेगळे पण सद्गुरूंचं दाखवतो. पहिलं मी सांगितलं की सच्चिदानंद स्वरूप कोणीच हात लावत नाही त्याला. ते खूप कठीण आहे आणि हे सांगण्याची ताकद ही फक्त आत्मज्ञानी सद्गुरूंना असते. जे खरे आत्मज्ञानी सद्गुरू आहेत तेच तुम्हाला सच्चिदानंद स्वरूप उघड करून दाखवू शकतात. तेव्हा सद्गुरूंनी सत, चित आणि आनंद याची पूर्णपणे उकल केलेली आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. म्हणून सत म्हणजे काय? सद्गुरू म्हणतात सातत्य, सत्य, सत्ता, शक्ती हे सगळं सांगतात. आणि चित म्हणजे दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव. आता इथे पुन्हा सद्गुरूंचं वेगळेपण आहे. हा नेणीव शब्द कोणीही वापरत नाही. सगळेजण कॉन्शियसनेस, जाणीव एवढंच शब्द वापरतात. पण त्या जाणीवेबरोबर नेणीव ही गोष्ट आहे, डिव्हाइन इंट्युशन जी गोष्ट आहे त्याबद्दल कोणीही बोलत नाही. आणि शेवटचं जे आनंद आहे त्याचे पण त्यांनी दोन भाग सांगितले, सुख आणि शांती. आता सुख कशाला म्हणतात, आनंद म्हणजे काय, सगळ्याची फोड सद्गुरूंनी केलेली आहे. आणि हे परमेश्वर आहे एका ग्रंथामध्ये सर्व काही तुम्हाला मिळेल, फक्त तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणून जेव्हा सत म्हणजे सत्ता म्हणतात सद्गुरू, तेव्हा ही सत्ता आपल्याकडे कशी नांदते, ही जाणीव नेणीव आपल्याकडे कशी नांदते, सुख आनंद हा मिळवायचा कसा, सुख शांती मिळवायची कशी, ह्या सगळ्या गोष्टीची उकल सद्गुरूंनी केलेली आहे. मी थोडक्यात त्याचा परामर्श घेणार आहे थोडक्यात, पण मला तुम्हाला तिची आठवण करून द्यायची आहे. त्याचं महत्त्व तुम्हाला समजावून सांगायचं आहे. कारण तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य सद्गुरूमध्ये आहे. पण सुखी करण्याचा प्रयत्न तुम्ही व्हायला पाहिजे, सुखी होण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तर जेव्हा सद्गुरू सत्ता म्हणतात, सत्ता म्हणजे सद्गुरू म्हणतात अधिष्ठान. सद्गुरूंनी तिथे एक वेगळी तुम्हाला कन्सेप्ट दिलेली आहे. सद्गुरू म्हणतात सत्ता म्हणजे अधिष्ठान. सर्व लोक काय म्हणतात, सगळीकडे देव भरलेला आहे. अरे सगळीकडे देव भरला असेल तर मग सगळे राक्षसासारखे का वागत आहेत, ह्याचं उत्तर देता येत नाही. तर सगळीकडे देव भरलेलं नाही आहे. सद्गुरू काय सांगतात की सद्गुरू हे जे सत्य आहे ना, हे सत्ता रूपाने तुमच्याकडे आहे. तो मी सगळा विषय हळूहळू घेतो. पण ही जे सत म्हणतात ना, ते आपल्याकडे अधिष्ठान रूपाने आहे. अधिष्ठानचा अर्थ काय, ते आहे म्हणून सर्व आहे. जोपर्यंत सत आहे, स्वरूप आहे, आपलं हे आत्मतत्व आपल्याकडे आहे, ही आत्मशक्ती, चैतन्य शक्ती ही जोपर्यंत आपल्याकडे नांदते आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण जिवंत कधीपर्यंत आहे, ही सत्ता आपल्याकडे आहे तोपर्यंत. म्हणून ही सत्ता ही आपल्याकडे अधिष्ठान रूपाने आहे. आणि ह्या सत्तेने हे उपाधी धारण केलेली आहे. ही शरीर ही उपाधी आहे आणि ही उपाधी धारण कोणी केली आहे, त्याच सत्स्वरूपाने केलेली आहे. कोणी बाहेरून येऊन बनवलेलं नाही आहे. कळलं ना? हे संपूर्ण जी उपाधी निर्माण झाली आहे ती सगळी आपोआप निर्माण झाली आहे. म्हणून सद्गुरू जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतात ना, तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळायला लागतं. आपल्याला शरीराचं महत्त्व माहीत असतं की शरीर चांगलं असेल तर आपण जगू शकतो, हे समजू शकतो. पण सद्गुरूंनी जे दिव्य ज्ञानातूनही निर्माण होतं ना आपोआप, हे जर विचार केला ना तर तुम्हाला खरंच डोक्याला मुंग्या येतील. दोन पेशी एकत्र येतात आणि त्याच्यातनं एक जीव निर्माण होतो. आणि तो जीव हळूहळू एवढा असतो, तो 5-5.5 फूट 6 फूट होतो. सगळं हे आपोआप होत असतं. सगळं कंप्लीट हृदय म्हणा, हे सगळ्या गोष्टी आपोआप निर्माण होतात आणि आपोआप चालू राहतात. आता हे आपोआप शब्द आहे ना, आपोआप, इथे नेणीव कार्य करत असते, लक्षात ठेवायचं. म्हणून जाणीव आणि नेणीव दोन्ही आतमध्ये कार्यरत आहेत आपल्या. आणि त्या नेणीवेचं आपोआप, म्हणजे नेणीव म्हणजे ॲटोमॅटिक जे चालतं ते ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी, ही रचना सगळी निर्माण होत असते.
मग या संपूर्ण या उपाधीला शरीर म्हणतो आपण. उपाधी म्हणजे मीडियम. म्हणून ही चैतन्य शक्ती तिला उपाधी धारण केल्याशिवाय प्रगट होता येत नाही. म्हणून ही चैतन्य शक्तीला प्रगट होण्याची इच्छा असते. मग प्रगट होण्याची इच्छा का असते? कारण तिला स्वानंदाचा उपभोग घेण्याची इच्छा असते. स्वानंद तिच्याचकडे असतो. त्या जाणीवेमध्येच स्वानंद आहे. आनंद त्याचं स्वरूपच आहे. पण तो आनंद चाखायचा कसा, तो उपभोगायचा कसा, हे त्याला करता येत नाही. म्हणून त्याला उपाधी धारण करायला लागते. उपाधी धारण करून तो आनंद अनुभवू शकतो. म्हणून शरीराला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण तो अनुभव घ्यायचा असेल, मग जो अमृतानुभव असू दे, नाही तर साध्या सुखाचा अनुभव असू दे, कुठलाही अनुभव घेण्यासाठी ही उपाधी गरज आहे. म्हणून सद्गुरूंनी शरीराला सर्वात महत्त्व दिलं, ज्याला लोकांनी महत्त्व दिलं नाही. शरीराला ताप देण्याच्या गोष्टी केल्या, पण सद्गुरूंनी शरीर साक्षात परमेश्वर म्हटलं. जिवंत शरीर, जिवंत शरीर हे साक्षात परमेश्वर आहे म्हटले. कारण त्या उपाधीशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही. म्हणून या शरीराला महत्त्व दिलं. त्याला सद्गुरू म्हणाले हे प्रतिष्ठान आहे. ही जी उपाधी आहे ना, हे प्रतिष्ठान आहे. आणि या उपाधीमधून आपण जे जीवन जगणार आहोत, त्या जीवनाला सद्गुरूंनी अनुष्ठान म्हटले. म्हणजे आत्मस्वरूप जी आत्मशक्ती आहे ती अधिष्ठान आहे. हे शरीर हे प्रतिष्ठान आहे. आणि त्याच्यातून जे जीवन साकार होतं ते जीवन म्हणजे अनुष्ठान आहे. म्हणजे आपला अनुभव आहे. हा जीवनाचा अनुभव जो आपल्याला मिळतो आहे त्या अनुष्ठानामुळे मिळतो आहे. म्हणून हे सद्गुरूंनी इतकं सुंदरपणे क्लिअर करत गेले. आता सद्गुरूंनी एक महत्त्वाचा विषय इथे मांडलेला आहे की हे सत्स्वरूप, हे जे सत्स्वरूप आहे, हे जेव्हा उपाधी धारण करतं, त्या उपाधी धारण करण्यामध्ये एक गोष्ट घडते. ती गोष्ट घडते म्हणजे त्या स्वरूपाला स्वतःचा विसर पडतो. याचा अर्थ काय? साधा अर्थ आहे. विसर पडतो म्हणजे काय? स्वतः ईश्वर आहे याचा विसर पडतो. का पडतो? तर त्याला कारण दिलं आहे माया. माया म्हणजे काय? रिझन अननोन. रिझन अननोन का म्हटलं आहे? की कारण तर असलं पाहिजे, पण ते कारण कोणालाही ज्ञात नाही. आजपर्यंत कोणालाही ज्ञात नाही आणि याच्या पुढेही ज्ञात होण्याची शक्यता दिसत नाही. कारण हे त्या परमेश्वराच्या प्रांतातलं रहस्य आहे. ते त्यांनी उघड केलेलं नाही कोणासाठी. म्हणून जेव्हा आपण ही उपाधी धारण करतो, त्या उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये हे जे आत्मस्वरूप आहे, ही जी आत्मशक्ती आहे, ही जी चैतन्य शक्ती आहे, तिला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो. आता स्वरूपाचा विसर पडतो म्हणजे काय? तिला स्वतःच्या ठिकाणी असलेला आनंदाचा विसर पडतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या आत्मज्ञानाचा विसर पडतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या अमरत्वाचा विसर पडतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचा विसर पडतो. आणि हा विसर पडल्यामुळे तिथे भ्रम निर्माण होतो. सद्गुरूंनी काय सांगितलं की जेव्हा विसर पडतो तेव्हा भ्रम निर्माण होतो. आता ह्याच्यामध्ये काय कठीण नाही, सोपं एकदम. कुठलाही माणूस जर समजा त्याची मेमरी गेली तर त्याला तो भ्रमिष्ठ होतो की नाही, तसे आपण भ्रमिष्ठ झालेलो आहोत. आता भ्रमिष्ठ झाल्यानंतर आपण आपलं नाव विसरतो, आपला पत्ता विसरतो, आपल्याला काहीच कळत नाही ना. जेव्हा तो एखादा माणूस भ्रमिष्ठ असतो आपण त्याला वेडा म्हणतो, याला काही कळतच नाही असं म्हणतो. तसे आपण भ्रमिष्ठ झालेलो आहोत. आणि या भ्रमिष्ठमध्ये आपण एक कल्पना करतो. काय कल्पना करतो? की मी कोण हे आपण विसरलो. मी ईश्वर, मी मुळात ईश्वर आहे, मी मुळात सच्चिदानंद स्वरूप आहे, हे विसर पडल्यामुळे तो जी उपाधी आहे ना, त्या उपाधीला मी म्हणून धारण करतो. म्हणजे मी देह अशी तो कल्पना करतो. शब्द सद्गुरूंचे बघा, प्रत्येक शब्द परफेक्ट आणि अचूक असतं. सद्गुरूंनी सांगितलं काय? हे खरं नाही, मी देह ही कल्पना आहे. संतांनी त्याला संकल्प म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून ही जी कल्पना केली आपण आणि या कल्पनेवर आपण आरूढ झालो, कल्पना घट्ट चिकटली आपल्याला आणि आपण काय म्हणायला लागलो की मी कोण? मी देह. बाबा एवढं करून थांबलो नाही. जन्माला आल्यानंतर आपण त्याला हळूहळू लहान मुलगा असतं, लहान मूल असतं, त्याला काहीच माहीत नसतं, त्याला जग पण माहीत नसतं काय आहे. त्याला फक्त काय म्हणतात त्याला
आहार, निद्रा, भय आणि मैथून एवढ्याच गोष्टी ज्या नॅचरल इन्स्टिंक्ट त्याला म्हणतात, तेवढी त्याला इन्स्टिंक्ट असते. भूक लागली की रडायचं, नाही भूक भागली की हसायचं, याच्याशिवाय तो काही करत नाही. मग त्या मुलावर आपण संस्कार करायला लागतो आणि पहिला संस्कार तो करतो म्हणजे नाव देतो. बरोबर. एकदा नाव दिलं, एकदा नाव चिकटलं की बाकीची सगळ्या गोष्टी आपोआप चिकटतं, ते काय लावायला लागत नाही. एकदा नाव दिलं की त्याचं सरनेम, त्याचे वडील, त्याची आई, त्याची फॅमिली, त्याचं कुळ, गोत्र, जात, धर्म सगळं काही चिकटलं. आणि ते चिकटलं की त्याचे सगळे संस्कार चिकटले. हळूहळू तो मोठा होत जातो, त्याच्यावर संस्कार होत जातात आणि त्याच्याकडे एक दृढ कल्पना होते की मी म्हणजे हा देह आणि देहाला दिलेलं नाव म्हणजे मी. म्हणजे थोडक्यात काय होतं की जी शक्ती असते ती आता व्यक्ती होते. बघा, जी शक्ती, सर्वव्यापी शक्ती, सर्वज्ञानी, इन्फायनाईट इंटेलिजन्स, इन्फायनाईट विजडम असलेली शक्ती, ती आता व्यक्ती म्हणून नांदायला लागते. ती व्यक्ती इतकी संकुचित होते, व्यक्ती इतकी छोटी होते आणि ती स्वतःला मी अमुक अमुक म्हणजे मी प्रल्हाद, मी कल्पना, मी हे अशीच समजायला लागते. म्हणजे विचार करा काय घडलं सगळं ह्या प्रोसेसमध्ये. आता ही जी प्रोसेस झाली ह्याच्यामध्ये काय झालं, मी मगाशी सांगितलं की शक्तीचा विसर पडला. नंतर काय झालं, शक्तीचे रूपांतर व्यक्तीमध्ये झालं, जाणीवेचं रूपांतर जीवामध्ये झालं, जीवामध्ये म्हणजे अशुद्ध जाणीवेमध्ये झालं. आता अशुद्ध जाणीव म्हणजे काय, त्याच्यामध्ये मिक्स नाही केलं काय. अशुद्ध जाणीव म्हणजे ज्या जाणीवेमध्ये विसर पडला, स्वरूपाचा विसर पडलेली जाणीव म्हणजे अशुद्ध जाणीव. समजलं ना. मग जी पहिल्यांदा शुद्ध असते, दिव्य असते, ती आता अशुद्ध होते, म्हणजे जी स्वतःला व्यक्ती समजायला लागते. पहिलं आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय घडते ती बघा. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे आनंदाचा विसर. म्हणजे आता जो मी विषयाकडे येतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा विषय आहे की आनंदाचा विसर पडतो. आणि ज्याचा विसर पडतो ते शोधायचं आपल्याला गरज पडते. कुठलीही गोष्ट बघा, आता मी समजा चष्मा विसरलो, मी काय करतो, चष्मा शोधतो. मोबाईल विसरलो कुठे की मोबाईल शोधायचा प्रयत्न करतो. तसं इथे आपण आनंदाला विसरलो आणि मग आता जीवनामध्ये काय सुरू झालं, आनंदाचा शोध सुरू झाला. आणि संपूर्ण जीवन आपण काय करतो तर सुखाचा आणि आनंदाचा शोध घेत असतो. बरं, हे शोध 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 करून सापडेल का आपल्याला? सापडणारच नाही. कारण सद्गुरू म्हणतात खरा आनंद, खरा स्वानंद, खरं सुख हे आतमध्येच असतं. आता आतमध्ये म्हणजे इथे कुठे हृदयात नसतं, आतमध्ये असतं म्हणजे जाणीवेतच असतं. ते सुख, तो आनंद जाणीवेत असतो. पण जाणीवेमध्ये विसर पडल्यामुळे जाणीव सगळं काही जाणते पण त्याच्यातनं तिला आनंद होत नाही किंवा तिला आनंद त्याच्यातनं जाणवत नाही. आनंदाचा विसर पडला. मग आता आनंद ती शोधते म्हणून ती जगामध्ये शोधायला लागते आनंद. म्हणजे बघा काय काय, म्हणून हे सगळं समजणं का गरजेचं आहे. जरी तुम्ही आत्मसाक्षात्कारापर्यंत नाही पोचला तरी ही संपूर्ण हा नकाशा आहे सद्गुरूंनी दिलेला. हा नकाशा जेव्हा तुमच्या हातात येतो तेव्हा तुम्हाला कसं जायचं, कुठे जायचं हे कळतं ना. म्हणून हा जो आनंदाचा शोध आपण जगामध्ये घेतो म्हणजे काय करतो, आपण चुकीच्या ठिकाणी घेतो आहे. जो आनंद आतमध्ये आहे, जाणीवेमध्ये आहे, तो आनंद आपण विश्वात शोधतोय, जगामध्ये शोधतोय. मग कसा मिळेल सांगा. म्हणजे आपल्याला एकदा समजलं की हा आनंद जगामध्ये मिळणं शक्य नाही आहे, मग हा आनंद शोधायचा कुठे? जिथे आहे तिथे शोधायचा. जिथे आहे सत्स्वरूपाकडे तो आहे तिथे शोधायला पाहिजे. मग आता ते शोधायचं कसं? म्हणून सद्गुरू लागतं. सद्गुरूचं महत्त्व हेच आहे की तुम्हाला तो आनंद कुठे आहे आणि तो शोधायचा कसा. मग याचा अर्थ जीवन जगायचं नाही का? नाही, जीवन जगायचं. इथे सद्गुरूंचं महत्त्व पुन्हा येतं. सद्गुरूंनी जीवन जगणं हीच साधना म्हणून सांगितलं. कारण जीवन जगल्याशिवाय तुम्ही उपयोगच नाही ना. तुम्ही गुहेत जाऊन बसलं तर काय उपयोग नसतो. म्हणून जीवन हे जगायलाच पाहिजे. प्रत्येकाने सगळं केलंच पाहिजे.
मग हे करताना काय करायचं, हे करताना सुख कसं अनुभवायचं, सुखी कसं व्हायचं आणि इतरांना सुखी कसं करायचं, हा सगळा विषय सद्गुरूंनी मांडलेला आहे. आणि हा विषय जेव्हा आपल्याला समजेल, उमजेल आणि आपल्याकडे जो उमलेल, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. म्हणून पहिलं समजून घ्या, हा विषय कठीण नाही आहे. पहिली गोष्ट तुम्हाला समजली आता की हे सुख किंवा आनंद हा बाहेर मिळणार नाही आहे, हा आतमध्येच असणार, बाहेर शोधून मिळणार नाही. मग आपण आता सुख बाहेर शोधतो म्हणजे काय करतो ते पण सांगतो. आता जीवन जगत असताना आपल्याकडे गरजा असतात, खूप गरजा. कारण अन्न पाहिजे, कपडा पाहिजे, मकान पाहिजे, राहायला घर पाहिजे, ह्या सगळ्या आपल्याला गरजा वाचतात. मग या गरजा पूर्ण करणं म्हणजे जीवन ना. अन्न, सद्गुरूंनी काय सांगितलं, बेसिक नेसेसिटी कुठल्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या 3 सगळ्यांनी सांगितलं. सद्गुरूंनी 2 गोष्टी सांगितल्या, शिक्षण आणि आरोग्य. आणि आजकालच्या जगामध्ये 6वं म्हणजे इंटरनेट, वायफाय. या 6 गोष्टी पाहिजेत आपल्याला जीवन जगताना, नाही तर जीवन जगू शकत नाही आपण. मग आता हे मिळवण्यासाठी तुम्हाला काही कोणी आणून देणार नाही. मग अन्न मिळवलं पाहिजे, जागा मिळवली पाहिजे. मग ह्या सर्व बेसिक नेसेसिटीसाठी म्हणजे जीवन जर जगायचं असेल तर पैसा लागतो, हे लक्षात ठेवायचं. पैसा हा लागणारच. मग हा पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, सगळं काही केलं पाहिजे. पण आता हे करताना सद्गुरू तुम्हाला हे कसं करायचं हे शिकवतात. पैसा किती मिळवायचा, कसा मिळवायचा, हे सगळं सद्गुरू शिकवतात. कारण ह्याला शहाणपण लागतं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की प्रपंचामध्ये शहाणपण पाहिजे आणि परमार्थामध्ये ज्ञान पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे. कळलं ना. त्यामुळे शहाणपण, आणि हे शहाणपण पण ज्ञानातूनच येतं, लक्षात ठेवायचं. शहाणपण म्हणजे तुम्हाला पुढे विकत मिळणार नाही आहे. हे जे मी आता सांगितलं ना, या आत्मज्ञानामधनंच तुम्हाला पुढे शहाणपण मिळतं. कारण तुम्हाला बेसिक गोष्टी कळतात की पैशाने आपण सुखी होणार नाही आहे. पैसा कशासाठी पाहिजे, या गरजा भागवण्यासाठी. गरजा तर भागवल्याच पाहिजे. तुम्ही संन्यास घेऊन बसला तर तुम्हाला दुसरं कोणतरी अन्न द्यायला लागतं, मग तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंड झाला, अवलंबून राहिले. हे आपल्याला नको आहे. सद्गुरू म्हणतात जीवन हे जगलंच पाहिजे प्रत्येकाने. संन्यास बिन्यासाच्या मागे लागू नका. संसार करणं गरजेचं आहे, पण तो संसार असा करा की त्याच्यातनं परमार्थ पण सिद्ध होईल. म्हणजे काय होईल, तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हा. खऱ्या अर्थाने मी म्हणतो. आता जेव्हा सद्गुरू खऱ्या अर्थाने सुखी म्हणतात तेव्हा सद्गुरूंना हे जे प्रापंचिक सुख ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला विषय सुख म्हणतो ते पण सद्गुरूंना पाहिजे. कारण ते सगळ्या गोष्टी लागणारच आपल्याला जीवन जगताना. पण ह्या गोष्टी कशा घ्यायच्या, कशा मिळवायच्या, आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक गोष्टीमध्ये थांबायचं कुठे, ह्याला शहाणपण म्हणतात. आपल्याला कुठे थांबायचं हे कळत नाही आणि आपण वाहत जातो, त्यामुळे आपण दुःखात सापडतो. म्हणून सद्गुरूंनी प्रत्येक क्षणाक्षणाला सावध कसं राहायचं हे आपल्याला शिकवलं. सावध तो सुखी हा सिद्धांत मांडला. मग सावध कुठे कुठे राहायचं, सगळीकडे सावध राहायचं. व्यवहाराच्या ठिकाणी पण सावध राहायला पाहिजे, नाही तर मग लोक तुम्हाला फसवणार. तुम्ही जर बावळट राहाल तर तुम्हाला लोक फसवणार. म्हणून सद्गुरू म्हणतात मला बावळट नामधारक नको आहे, मला शहाणा नामधारक पाहिजे. शहाण पण त्याच्याकडे पाहिजे. व्यवहार कसा करायचा हे समजलं पाहिजे. तुला कोणी फसवलं नाही पाहिजे, तू कोणाला फसवलं नाही पाहिजे. दोन्ही बाजू महत्त्वाचे. तुला कोणी फसवलं नाही पाहिजे, तू कोणाला फसवलं नाही पाहिजे. हां, मग हे शहाणपण वापरत सावध कुठे कुठे राहायचं. सावध आपण कर्माच्या ठिकाणी राहायला पाहिजे. म्हणून आपण कर्म करताना माझं कर्म कसं आहे, चांगलं आहे की वाईट आहे, या कर्मातून मी दुसऱ्यांना आनंद देतो आहे की दुःख देतो आहे, हे आपण सतत लक्ष ठेवलं पाहिजे. हे सगळं सद्गुरू शिकवतात आपल्याला. म्हणजे प्रापंचिक ज्ञान हे खरं तिथूनच येतं, स्वरूपाकडनंच येतं हे सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्हाला आता कळलं की बाहेर सुख मिळणार नाही, पण ते पाहिजे आपल्याला. त्याच्याशिवाय जीवन जगता येणार नाही. म्हणून जीवन जगताना विषय सुख लागणारच आपल्याला. थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजेच, नाही तर मग आठ्या घालून बसतात लोक. मग लोक म्हणतात ना, अध्यात्म पडलेले लोक आठ्या घालून बसतात म्हणून. त्यांना हसता येत नाही, त्यांना बोलता येत नाही, त्यांना आनंद घेता येत नाही कशामध्ये, असे मग लोकांवर आरोप केले जातात.
पण आपल्या नामधारकावर असे कोणी आरोप करणार नाही. कारण नामधारक सर्व काही करतो तरीसुद्धा तो आनंदीच असतो, लक्षात ठेवायचं. मग असं का होतं? कारण त्याला शहाणपण आणि ज्ञान दोन्ही मिळालेलं आहे. म्हणून शहाणपण काय? प्रत्येक ठिकाणी सावध, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कर्म करताना. मग कर्म म्हणजे काय? विचार, उच्चार आणि आचार, तिन्ही ठिकाणी सावध व्हायला पाहिजे आपण. मग विचार कसे करायचे? माझ्या सुखाचे आणि इतरांच्या सुखाचे. सद्गुरूंनी आहे ना कधीच स्वतःला सोडून दुसऱ्यांच्या मागे लावायला सांगितलं नाही. सद्गुरूंचा तुम्ही प्रत्येक सिद्धांत बघितला, त्याच्यामध्ये पहिलं स्वतःला पकडलेलं आहे. स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करणं, असं आहे. कळलं ना? यशस्वी जीवन कशाला म्हणतात? स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे यशस्वी जीवन. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं ना? त्यामुळे दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न हा पण महत्त्वाचा आहे. कारण तू दुसऱ्यांना दुःखी केलंस तर तू कधीच सुखी होणार नाही. हा पण त्यांनी एक त्याच्यामध्ये गंमत सांगितलेली आहे. म्हणून सद्गुरूंनी तुम्हाला हळूहळू स्वयंकेंद्रितपासून सर्वांकडे घेऊन जायचा प्रयत्न केलेला आहे. सद्गुरूंचा आहे ना हा जो मार्ग आहे ना, खूप सुंदर मार्ग सद्गुरूंनी सांगितलेला आहे. आणि ह्या मार्गावरनं जाताना तुम्ही प्रपंचामध्ये सुखी नक्कीच होणार. आणि तुम्ही हळूहळू सुखाच्या दिशेने, म्हणजे आत्मसुखाच्या दिशेने तुमची वाटचाल नक्की होणार. फक्त सद्गुरूंनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मग आता हे विषय सुख, हे सुख टेम्पररी आहे सद्गुरू म्हणतात. या सुखाने तू परमनंट सुखी कधीच होणार नाही. हे तात्पुरतं सुख आहे, हे समजून घे. नको सद्गुरू म्हणत नाहीत, पण हे तात्पुरतं हे तुम्हाला सांगतं. म्हणजे तुला कल्पना पाहिजे की मी गाडी घेतली, 2 दिवसच फक्त मजा वाटणार, नंतर आणखी नवीन गाडीची इच्छा निर्माण होणार. हे साहजिक आहे. याला कारण पण सांगितलं सद्गुरूंनी. कारण सुखाचा शोध चालूच राहणार. एक सुख मिळालं की त्याचा कंटाळा येणार, कारण ते परमनंट सुख नाही आहे. त्यामुळे दुसरं सुख, मग तिसरं सुख, म्हणजे नवीन सुखाच्या मागे लागणं म्हणजे सुखाचा शोध आहे. लक्षात ठेवायचं. नवीन सुखाच्या मागे लागणं, तेच सुख चालत नाही आपल्याला. आज जे सुख मिळालं आहे त्याच्यात आपण कधीच सुखी पुन्हा होऊ शकत नाही. नवीन काहीतरी पाहिजे. कळलं ना? त्यामुळे आणि नुसती नवीन नाही, इतरांपेक्षा वेगळी पाहिजे मला. मी तीच नाही घालणार. माझी साडी डिझायनर साडी पाहिजे. म्हणजे काय? एक पुन्हा तसा पीस दिसता कामा नाही कुठे. आणि दिसलं मग काय तुझा प्रॉब्लेम आहे? नाही, तो दिसला तर मग याचा कमीपणा. म्हणून त्याला मी नीड मोर मोड आणि कंपॅरिझन मोड म्हणतो. म्हणजे काय? आणि मोड हा इंग्लिश शब्द आहे, पण मोड हा आपल्यासाठी पण आहे. मोडून जातो याच्यामध्येच. माणूस या गोष्टीमुळे मोडतो. कारण सतत नवीन शोधत असतो काहीतरी. नवीन विषय सुख, नवीन काहीतरी मिळवणं. म्हणजे गरजा कधी पूर्णच होत नाही ह्यांच्या. त्यामुळे काय होतं, तो कधीच सुखी होऊ शकत नाही. त्याच्याबरोबर कंपॅरिझन. मला परवा कोणीतरी सांगितलं, मी जी गाडी घेतली ती गाडी संपूर्ण देशात मिळत नाही, ती एकच गाडी आहे. अरे वा, याने तुला काय मिळालं? सुख. पण त्याच्यात सुख असतं, पण ते सुख पण तात्पुरतं असतं. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला माहिती पाहिजे की हे सगळं सुख तात्पुरतं आहे. म्हणजे मिळवायचं नाही असं नाही, पण मिळवायला काहीतरी मर्यादा आहे. लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आपण समजली पाहिजे. म्हणजे शहाणपणाला सुद्धा मर्यादा असते. म्हणजे सामंजस्य म्हणतात ना, समंजस, त्याला पण मर्यादा असते. अतिसमंजसपणा पण वाईट. समजलं ना? अति लोकांचं करणं पण वाईट. तुम्हाला त्रास होतो, लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी सावध. लोकांनी तुम्हाला गृहीत पण धरता कामा नये आणि लोकांना तुम्ही मदत पण केली पाहिजे. दोन्ही केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक ठिकाणी सावध राहणं हा सद्गुरूंचं महत्त्व आहे. म्हणून हे जे विशेष सुख असतं ते मिळवायचंच, पण त्याला काहीतरी मर्यादा ठेवायची. मर्यादा. मग आता ही मर्यादा ठरवणं कोण? आपणच ठरवायचं आहे. आपण त्रासात सापडू इतक्या गरजा आपल्या वाढवायच्या नाहीत. तुमच्याकडे कोट्यानी पैसा असेल तर तुम्ही चांगली गाडी घ्या, नो डाऊट अबाउट इट. पण तुमच्याकडे पैसा नसताना कर्ज काढून हे काढून जर तुम्ही मजा मारायला लागला तर कधीतरी तुम्ही प्रॉब्लेममध्ये सापडणारच. म्हणून कर्ज काढून मजा मारणं काय अर्थ नसतो. कारण त्याच्यामध्ये सुख नाही हे पहिलं समजून घ्या.
त्याच्यामध्ये सुख नाही आहे विषय सुखामध्ये. तुम्ही किती कपडे उच्चीचे घाला, आज मी बघतो ते मला बघून हसू येतं. 10 लाखाचं घड्याळ आहे, शेवटी टाईम तोच दाखवणार आहे, पण 10 लाखाचं घड्याळ आहे ते सुद्धा असं कोण दाखवायचं लोकांना मी 10 लाखाचं घातलं. समजलं ना? याला काय अर्थ नसतो, लोकांना दाखवण्यामध्ये खरं सुख नसतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून विषय सुख काही मर्यादेपर्यंत पाहिजेच. समजलं ना? काही मर्यादेपर्यंत पाहिजेच, नाही तर तुम्हाला जीवन जगता येणार नाही. कम्फर्ट्स म्हणतात ना, ते आपल्या शरीराला कम्फर्ट्स मिळालेच पाहिजे, पण शेवटी त्याला पण एक लिमिट ठेवायचं. आणि लिमिट आपणच ठरवायचं, किती लिमिटपर्यंत आपण जाऊ शकतो, आपली कॅपेबिलिटी किती आहे, आपण कितपर्यंत जाऊ शकतो हे आपण ठरवायचं. आणि जेवढं तुम्ही जास्त डोक्यावर घ्याल तेवढे तुम्ही त्रासात सापडणार हे नक्की. याचा अर्थ आपला बिझनेस वाढवू नये असं मी काय म्हणत नाही. बिझनेस पण वाढवा, सगळं तुम्ही वाढवा, पण हे वाढवताना आपण दुःखी होणार नाही, आपण त्रासात सापडणार नाही, आपण कर्जामध्ये बुडून जाणार नाही, आणि शेवटी जेलची हवा खायला लागणार नाही, एवढं तरी लक्षात ठेवायला पाहिजे. काही लोक एवढं लोन काढतात की शेवटी मग UK पळून जायला लागतं. हे असं उपयोग नाही. म्हणून लोन किती काढायचं, आपल्याला झेपेल एवढंच काढायचं, किती त्याच्यामध्ये गुंतायचं ते आपण ठरवायचं. समजलं ना? आणि हे सर्व करता करता आपल्याला आत्मसुख पण मिळालं पाहिजे. मग आता आत्मसुखापर्यंत कसं जायचं? मग सद्गुरूंनी 2 मार्ग सांगितले, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. आता डायरेक्ट जे मार्ग सद्गुरूंनी सांगितला तो सर्वांना झेपेल असा नाही, कारण दिव्य साधना ही समजणं आणि त्यांनी ह्या स्वरूपाचं भान घेणं, ह्या स्वरूपापर्यंत जाणं हे एवढं सोपं नाही. काम सोपं नाही म्हणजे कठीण पण नाही, केलं तर होण्यासारखं आहे, पण तरीसुद्धा सर्वांसाठी तो मार्ग नाही आहे. म्हणून सद्गुरूंनी सर्वांसाठी, म्हणून म्हटलं ना, सामान्यांचे असामान्य हा शब्द जो वापरला आहे सद्गुरूंसाठी, त्याच कारणासाठी त्यांनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला. अगदी जे एकदम ध्यान करू शकतील ते सुद्धा कळत नाही, कारण सद्गुरू म्हणतात ध्यान म्हणजे डोळे मिटून हे ध्यान काय करतं आपल्याला माहीत नसतं, कारण साक्षात्कार होणारी फार लोक कमी असतात. पण सद्गुरूंनी हा साक्षात्कार म्हणजे हा जे सुखाचा अनुभव सामान्यासाठी खुला केला, आणि तो इतका सुंदरीने खुला केला की त्या मार्गावरनं गेलो तर विश्व सुखी होईल, जग सुखी होईल. लक्षात म्हणजे ते क्रांतिकारक असा तो मार्ग आहे. ही संपूर्ण विश्वामध्ये क्रांती करण्याची ताकद या मार्गामध्ये आहे. मग सद्गुरूंनी काय सांगितलं? खरं सुख हे आतमध्येच असतं. आतमध्ये असतं म्हणजे कुठे? जाणीवेमध्ये असतं. आणि हे सुख आपल्याला बाहेर विषयाच्या मार्फत मिळतं. थोडासा विषय सांगतो. हा विषय की आपण जेव्हा एखादा विषय सुख घेतो, म्हणजे विषय समजा आपण एखाद्या सिनेमाला गेलो तर सिनेमातनं जो आपल्याला आनंद मिळतो तो सिनेमातनं मिळत नसतो. हे पण सद्गुरूंनी आपल्याला नीट समजावून सांगितलं. तो येतो आतूनच. म्हणजे खरा आनंद तो आत्मानंदच असतो किंवा आत्मसुखच असतं ते, पण ते आपल्याला विषयाच्या आधाराने मिळतं. हा शब्द नीट समजून घ्या. विषयाच्या आधाराने ते सुख मिळतं आपल्याला, आत्मसुख. म्हणून विषय सुख पण जे आहे सुख ते आत्मसुखच आहे, पण ते विषयाच्या आधाराने मिळाल्यामुळे आपण विषयावर अवलंबून असतो. म्हणून विषय गेला की ते सुख गेलं. आणि विषय हा परमनंट नसतो. सिनेमा आपण एकदा बघितला तर पुन्हा काय बघू शकत नाही. किती वेळा बघणार तोच सिनेमा, आणि किती सिनेमे बघणार, त्यांनी सुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही विषयावर जर अवलंबून राहिला तर तुम्ही कधीच सुखी होणार नाही. आणि विषयासाठी लागतो पैसा, त्याच्यासाठी चांगली इंद्रिय लागतात, पैसा लागतो, वेळ लागतो, सगळं काही लागतं. त्यामुळे विषय सुखच मिळवून हे सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीच सुखी होणार नाही. उलट तुम्ही वाईट मार्गाला लागाल. लक्षात ठेवायचं. म्हणून हे सुख मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग सद्गुरूंनी सांगितला. काय सांगितला? की हे सुख तुम्ही दुसऱ्यांना द्या आणि ते तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्त्रपटीने तुमच्याकडे येईल. बघा, कारण तुम्ही जे द्याल ना ते तुमच्याकडे परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा निसर्गाचा नियम सद्गुरूंनी थोडासा बदललेला आहे. सद्गुरू म्हणतात फिजिक्सचा नियम आहे तो क्रिया तशी प्रतिक्रिया. पण सद्गुरूंनी हे सांगितलं की हा स्पिरिच्युअल लॉ ऑफ नेचर आहे. हा सटल गोष्टीसाठी असलेला लॉ आहे. म्हणून स्पिरिच्युअल लॉ ऑफ नेचर काय आहे
की तुम्ही जे काही करता त्याचं मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन तुमच्याकडे परत येतं. म्हणून तुम्ही छोटासा जरी आनंद लोकांना दिला तरी तो तुमच्याकडे मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन परत येणार हे लक्षात ठेवायचं. हे जेव्हा तुमच्या ध्यानात पक्क असेल ना, कारण तुम्ही हुशार आहात ना, मग तुम्हाला कळेल की आपण देऊया ना, कारण मिळणार आहे ना. शेवटी पुन्हा सेल्फ इंटरेस्ट महत्त्वाचं आहे. सेल्फिशनेस आणि सेल्फ इंटरेस्ट ह्याच्यामध्ये फरक आहे. स्वार्थी माणूस आणि स्वार्थ ह्याच्यामध्ये फरक आहे. स्वार्थ जपायचाच असतो पण स्वार्थी व्हायचं नसतं. बघा ह्याच्यामध्ये फरक आहे. स्वार्थ जपायचाच पण स्वार्थी व्हायचं नाही. म्हणजे काय, तुला मिळालं आहे ना, इतरांना पण मिळू दे. तू मिळवत ना, तुला कोणी नको म्हटलं आहे, पण ते इतरांना मिळू नये असा प्रयत्न करू नको. उलट इतरांना कसा मिळेल हा प्रयत्न कर. त्यांनी काय होईल, हे तुला मिळालेलं सुख आणखीन वाढेल. बघा किती फायदे आहेत. आणि सद्गुरू तुम्हाला स्वार्थच शिकवत आहेत, काय नवीन शिकवत नाहीत. परमार्थ पण हा स्वार्थच आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, आत्मानंद मिळवणं, सुख मिळवणं हा स्वार्थच असतो. म्हणून स्वार्थ हे सत्यच आहे सद्गुरू म्हणतात. पण हा स्वार्थ मिळण्याचा जो मार्ग आहे ना, तो आनंददायी मार्ग आहे, समाधानी मार्ग आहे, शांतीचा मार्ग आहे. आणि ह्या मार्गाने गेलं तर जगामध्ये शांती निर्माण होईल. म्हणून ही जीवनविद्या जगामध्ये सगळीकडे पोचायची गरज काय आहे. कारण प्रत्येक माणूस जर आपल्या विचारांमध्ये जर परिवर्तन प्रत्येकाने केलं तर आज संपूर्ण देशामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सगळे निघून जातील. म्हणून हे संस्कार, जीवनविद्येचे संस्कार आपण सगळ्यांपर्यंत पोचवले पाहिजे. म्हणून जीवनविद्या मिशन काय करतं, ह्या सगळी पिढी, नवीन पिढी आहे ना, आम्ही बनवतो आहे, नवीन पिढी निर्माण करतो आहे की त्या नवीन पिढीला हे संस्कार देतो आहे आम्ही की तू सुखी होच, तू दुःखी होऊन दुसऱ्यांना सुखी करण्याच्या भांगडीत पडूच नको. सद्गुरू खूप प्रॅक्टिकल आहे. सद्गुरू जीवनविद्या त्यांची प्रॅक्टिकल आहे. तू सुखी हो पहिल्यांदा आणि मग इतरांना सुखी कर. नाही तर काही लोक असे असतात की दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात आणि घरी दुःखी, घरामध्ये बायकोचं भांडणं, घरामध्ये काय पटत नाही आणि हा दुसऱ्यांना सुखी करायला निघतं. तू सुखी हो पहिला आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे सद्गुरूंनी हा जो मार्ग दिला आहे ना आपल्याला, की आनंद हा तुला जर पाहिजे असेल ना तर तू आनंद द्यायला शिक. बघा जेवढा देशील तेवढा तुझ्याकडे परत येईल. मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन तुझ्याकडे परत येईल. आता हे आनंद द्यायचा कसा, सुख द्यायचं कसं. मग तुम्ही म्हणा माझ्याकडे पैसे नाही आहे, हे नाही. आणि पुन्हा हे द्यायचं का, ह्याला पण पुन्हा सद्गुरूंनी एक चांगलं तुम्हाला सांगितलं, शिकवलेलं आहे. काय, तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही देता आणि आहे तेच देऊ शकता तुम्ही. कळलं ना. तुम्ही लोकांना काय देऊ शकता, तुमच्याकडे जे काय आहे ते देऊ शकतात ना. तुमच्याचकडे नाही तर तुम्ही कसे देणार. म्हणून तुमच्याकडे आहे हे सुख, तुमच्याचकडे आहे याची जाण तुम्हाला पाहिजे. हे सुख माझ्याचकडे आहे सगळं आणि हे सुख माझ्याकडे आहे ते मला फक्त लोकांना द्यायचं आहे. मग ते कसं द्यायचं. मग सद्गुरूंनी सोपा उपाय दिला आणि इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण दिलं. इलेक्ट्रिसिटी आपली शक्ती कशी ट्रान्सफर करते, तर ती वायरमधनं ट्रान्सफर करते आणि ती दुसऱ्यांपर्यंत पोचते, दुसऱ्या बल्बपर्यंत पोचून तिथून प्रकाश पडतो. कळलं. तसं सद्गुरूंनी सांगितलं की शुभचिंतन, शुभ बोलणं, शुभ करणं, शुभ इच्छा करणं, शुभ चिंतन करणं ही वायर आहे. ही वायर आतमध्ये जोडायचं. हा जो पॉवर हाऊस आहे आपल्याकडे, हा जे आपलं काय म्हणतात स्वरूप आहे, ह्याला जोडायची. आणि ही वायर दुसऱ्यांना जोडली की इकडे जो आहे तो सुख तिथपर्यंत जायला सुरुवात होते, तिथपर्यंत पोचतं. म्हणजे काय करायचं आणि हा पोचवण्याचा मार्ग कसा आहे. ही वायर काय आहे तर शुभ कर्म ही वायर आहे. शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ करणं, ह्या गोष्टीतनं हा आनंद तू तिथपर्यंत पोचू शकतोस. हा आनंद शुभचिंतनाने पोचू शकतो, शुभ करण्याने पोचू शकतोस. म्हणून आपल्याला काय करायचं आहे आता, आपल्याला फक्त शुभ बोलणं, शुभ इच्छा, शुभ चिंतन आणि शुभ करणं हेच करायचं आहे. म्हणजे काय करायचं, सोपी गोष्ट आहे. त्याला सुख होईल असं आपण वागायचं, त्याला बरं वाटेल असं आपण बोलायचं. मग आता साध्या गोष्टी आपण करू शकतो. काय करू शकतो, आनंद देण्यासाठी काय करू शकतो, एक स्माईल देऊ शकतो. तू जेव्हा हसतो ना तेव्हा नुसतं हसण्याकडे बघून कधी कधी आपल्याला किती समाधान होतं, पण तरी आपण हसत नाही. आपण सिलेक्टिव्ह असतो, कोणाकडे असायचं कोणाकडे असायचं नाही आपण ठरवतो. आणि सगळ्यांकडे हसणं
हसायला काय जातं तुझं, पण नाही. मग सगळ्यांबद्दल शुभ बोल ना, सगळ्यांचं कौतुक कर, वाईट गोष्टी गपचूप ठेव ना. वाईट गोष्टी सगळ्यांसमोर बोलायची गरज नाही, चांगल्या गोष्टी बोल. तुला जे जे आवडतं ना ते तू दुसऱ्यांना दे. साधी गोष्ट. तुला काय आवडतं, मान दिलेलं आवडतं ना, दुसऱ्यांना मान दे. तुला कौतुक केलेलं आवडतं ना, दुसऱ्यांना कौतुक कर. तुला लोक हसलेलं बरं वाटतं ना, तू लोकांकडे हस. दुसऱ्यांना जेवढी मदत करता येईल, सगळं सांभाळून, सगळं सोडून सांगत नाहीत, सद्गुरू प्रॅक्टिकल, सगळं सांभाळून तुला जेवढी मदत करता येईल तेवढी कर. आणि त्याला तुझ्यावर अवलंबून ठेवू नकोस. सद्गुरूंचं ते त्याला ज्ञान देणं हे महत्त्वाचं आहे. कारण तू मदत एकदा दोनदा करू शकतो, पण त्याला जर तू ज्ञान दिलं, त्याला जर तू शहाणपण दिलंस, तर ते त्याला कायम उपयोगी पडेल. म्हणून ज्ञानदान हे पण एक शुभकर्म आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण हे जे सगळं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे, जीवनविद्येचं ज्ञान, हे का करतो आहे आपण? दुसऱ्यांना सुखी करण्याचं काम करतो आहे आपण. पण तो भाव असला पाहिजे. मी दुसऱ्यांना हे ज्ञान देतो, हे त्याला सुखी करण्याचं तळमळ पाहिजे. आपण एखादं प्रवचन करतो तेव्हासुद्धा दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी मी करतो आहे, प्रयत्न करतो आहे, ही तळमळ पाहिजे. मी कोणतरी मोठा आहे, मी कोणतरी ज्ञानी आहे म्हणून मी ज्ञान देतो, हा भाव उपयोग नाही. मी ज्ञानी आहे कोणामुळे? सद्गुरूंमुळे. आणि मी हे ज्ञान देतो म्हणजे काय? सद्गुरूंचं ज्ञान तिथे पोचवतो, हा भाव पाहिजे. आणि हे ज्ञान मी कशासाठी पोचवतो? तर सद्गुरूंचा संकल्प सिद्ध करण्यासाठी पोचवतो. आणि सद्गुरूंचा संकल्प काय आहे? हे जग सुखी व्हावं आणि राष्ट्र प्रगतीपथावर जाणं. म्हणून हे संपूर्ण ज्ञान आहे ना, खूप मोठं आहे. आणि या सर्व ज्ञानाच्या मागे आहे ना, ते म्हणजे राष्ट्र प्रगती आणि सुख. या दोन गोष्टी त्याच्या मागे आहे. तू सुखी होऊन इतरांना सुखी करणं, आणि आपण काम असं करायचं की कामातून राष्ट्राची प्रगती होणार, असं काम करायचं. म्हणून सद्गुरूंनी सोपा मार्ग दिला, लव वर्क अँड ब्लेस ऑल. कारण लव वर्क हा सुद्धा आनंद वाटण्याचा मार्ग आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही जेव्हा मनापासून काम करता, मनापासून बिझनेस करता, मनापासून क्वालिटी प्रॉडक्ट बनवतात आणि लोकांना चांगली सर्व्हिस देता, तेव्हा तुम्ही त्या प्रॉडक्टमधनं आणि सर्व्हिसमधनं लोकांना आनंद देत असता, हे लक्षात ठेवायचं. म्हणून लव वर्क हा पण आनंद देण्याचाच मार्ग आहे आणि तो प्रॅक्टिकल मार्ग आहे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये 10 तास तुमचे कामामध्येच जाता. मग हे काम कसं करायचं सद्गुरू शिकवतात. म्हणजे बघा किती छोट्या छोट्या गोष्टी सद्गुरू शिकवत जातात. पण ह्या छोट्या गोष्टी नाही, मोठ्या गोष्टी आहेत. कारण ह्या छोट्या गोष्टीत तुम्हाला मोठं सुख देणार आहे. आत्मसुख देण्याचं सामर्थ्य ह्याच्यामध्येच आहे. म्हणून लव वर्क कशासाठी करायचं? समाजाला सगळं चांगलं देण्यासाठी, समाजाची सर्व्हिस चांगली होण्यासाठी आपण काम करायचं. आपण काम कशासाठी करतो? पगार मिळण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी. ते पाहिजे, ते मिळणार, त्याच्या मागे लागू नका, ते आपोआप मिळणार. मग काय, कशाच्या मागे लागा? माझी देशाची प्रगती कशी होईल? देशाची प्रगती कधी होईल? तुम्ही क्वालिटी प्रोडक्शन केलं तर. तुमचं प्रोडक्शन वाढलं, क्वालिटी ठेवली, सर्व्हिस चांगली दिली, तर देशाची प्रगती होणार. नाही तर या जगामध्ये तुम्हाला कोण विचारणार नाही. आज ग्लोबलायझेशन झालं म्हणजे काय? ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला या ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर प्रत्येकाने लव वर्क केलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. पण हे लव वर्क कधी होईल? मॅनेजमेंट जे असतात, ओनर्स असतात, आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा आपण पण आपल्या एम्प्लॉईजचा विचार केला गेला पाहिजे. तो कसा सुखी होईल, त्याला पण चांगले पैसे कसे मिळतील. मग तिथे पुन्हा मलाच म्हटलं की संपलं. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला थोडक्यात मी वर्ण सर्वांनापर्यंत नेलेलं आहे. मी वर्ण सर्वांना, मी करू नका, सर्वांचा विचार करायला शिक. स्वतःचा आणि सर्वांचा विचार करायला शिक. आणि ह्याच्यासाठी सद्गुरूंनी विश्व प्रार्थना हे तुमच्या हातामध्ये एक शस्त्र दिलं. आणि हे शस्त्र कसं आहे? अगदी म्हणजे त्याला आम्ही सुदर्शन चक्र म्हणतो. म्हणजे ते कधी सुदर्शन चक्र कसं आहे? दुष्टांचं नायनाट नाही करत, दुष्टांना सुष्ट बनवतं, असं हे सुदर्शन चक्र आहे. आणि हे सुदर्शन चक्र आपल्याला पण संरक्षण देतं, लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंनी साधी एक दिलं, शुभ बोलणं, शुभ करणं, शुभ इच्छा करणं. म्हणजे काय करणं? ती साधी प्रार्थना म्हण, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे. साधी 4 ओळीची प्रार्थना. ही 4 ओळीची प्रार्थना, याच्यामध्ये काय आहे? आरोग्य आहे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्व आहे. चांगली बुद्धी दे आहे, आरोग्य दे, म्हण, सगळं याच्यामध्ये आहे. मग हे जर तुम्ही म्हणत राहिला मनापासून,
मनापासून म्हणत राहिला तर हे तुमची काय म्हणतात त्याला ही भावना लोकांपर्यंत पोचेल. तुम्हाला लोकांकडनं सगळी मदत मिळायला लागेल. तुमचं संपूर्ण काय म्हणतात जीवनानं सुख समाधानी भरून जाईल आणि या सर्वांना सुखी करण्याच्या तुमच्या प्रयत्नामध्ये तुम्ही स्वतः सुखी होणार हे नक्की. म्हणून सद्गुरूंनी हा विश्वप्रार्थना तुमच्या हातात दिलेली आहे. हा कसला प्रार्थना ही लोकांना आनंद वाटण्याचा. आणि तुम्ही जेव्हा आनंद वाटाल तेव्हा तुम्हाला जो आनंद होईल तोच स्वानंद आहे, लक्षात ठेवायचं. तो वेगळा आनंद नाही आहे, हा स्वानंद आहे. आणि तो कशावरही अवलंबून नाही आहे, कुठल्याही विषयावर अवलंबून नाही आहे. कुठलाही विषय असो नसो, तुम्ही नुसती इच्छा करायची, देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, ही नुसती इच्छा करायची. याला काही लागत नाही, पैसा लागत नाही, काही लागत नाही. फक्त मन आणि आपलं मन पाहिजे आणि आपल्याला ही इच्छा पाहिजे. ती जर तुम्ही करायला सुरुवात केली की तुम्हाला जो आनंद होईल तो स्वानंद असणार हे लक्षात ठेवायचं. तो दुसरा कुठला आनंद नाही, तो स्वानंदच आहे. आणि तो कुठल्याही विषयावर अवलंबून नाही, कुठल्याही कंडिशन्स नाही. त्याला कधीही कुठेही केव्हाही केलं तरी तुम्हाला तो आनंद मिळणार आहे. म्हणून मनापासून सर्वांचं भलं म्हणणं हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे, लक्षात ठेवायचं, राजमार्ग. आणि तुम्ही लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तो आणि चांगलं. म्हणजे नुसती इच्छा करून तुम्हाला जर मदत पण करता आली, आणि छोटी छोटी मदत सगळ्यांना करता येते असं काय नाही. आपण प्रत्येक गोष्टीत मदत करू शकतो. मी मध्ये एक गोष्ट वाचली होती, एक बाई होती, ती प्रत्येकाला बसमध्ये जागा द्यायची. मी ती बसली इतकं कोणते आले की तिला जागा द्यायची. तर तिला विचारलं की तू हे का करते. ती म्हणते मला आनंद देण्यासाठी माझ्याकडे एवढंच आहे, ते मी करते प्रयत्न. प्रत्येक ज्याला जागा देणं त्यांना बरं वाटतं ना, मला आनंद मिळतो. अरे वा. म्हणून आज एक लक्षात ठेवा, आपण एक आनंदाचं रजिस्टर ठेवायला सुरुवात करूया. आनंदाचं जर्नल, आनंदाचं म्हणतात ना ग्रॅटिट्यूड जर्नलचं, आनंदाचं जर्नल देऊया की आपण कोणाकोणाला आनंद दिला आज, हे रोज तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. काय असेल ते 2-3 छोटासा आनंद दिला असेल पण तो लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला सवय होईल की आपण आनंद देतो की नाही देतो. तिथे आपण सावध राहू आणि आपण आनंद द्यायची आपल्याला इच्छा वाढत राहील. ते जर्नल तू बघायला लागशील, तुला मजा येईल की आपण लोकांना आनंद देतो आहे. रोज मिनिमम 3 गोष्टी तरी लिहित चला, कसा आनंद दिला. आणि तो आनंद देण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टींना आनंद देऊ शकतो काय ना, तर तो आनंद आपण देऊ शकतो. आणि दुसरं जर्नल म्हणजे कृतज्ञता जर्नल. 2 जर्नल ठेवायचे आपण, एक सेलिब्रेशन जर्नल आणि एक ग्रॅटिट्यूड जर्नल. आनंदाची वही आणि कृतज्ञतेची वही, 2 वह्या आपण मेंटेन करूया. आणि ह्या वह्या सद्गुरूंना दाखवायच्या आहेत आपल्याला दर गुरुपौर्णिमेला की बघा मी काय केलं ते. आणि ह्याच्यातनंच सद्गुरूंची गुरुदक्षिणा तुम्ही देणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून आनंदाचं जर्नल मेंटेन करूया. रोज कमीत कमी 3 माणसांना आनंद देण्याचं लक्षात ठेवायचं. 3 माणसांना द्यायचंच कुठल्याही परिस्थितीत. आणि लक्षात ठेवायचं आपण दिलं म्हणून. साधे साधे लिफ्ट दिली, कोणाला आनंद दिला, काही तुम्ही करा. मदत, एखाद्या म्हाताऱ्याला हात दिला तरी तो आनंद दिल्यासारखं आहे, समजलं ना. तेव्हा आपण रोजच्या रोज ही वही मेंटेन करूया. आणि दुसरी वही म्हणजे कृतज्ञताची वही, की आपल्यासाठी ज्यांनी केलं, ज्यांनी आपल्यासाठी आनंद दिला, आपल्याला आनंद दिला, त्यांची कृतज्ञता व्यक्त करत चला. रोज तेच लिहू नका. कारण मला काही लोक म्हणतात आईवडिलांचं रोज काय लिहायचं. आईवडिलांचं रोज लिहू नकोस ना. आईवडिलांनी स्पेसिफिक नवीन काय केलं तर लिही, नवीन नवीन शोधायचा प्रयत्न करा. या शोधातनं काय होईल माहिती आहे, तुम्हाला चांगलं पाहण्याची सवय लागेल. आज आपण वाईट बघतो, लगेच वाईट लिहायला तुम्हाला वेळ लागत नाही, धडधड लिहितं वाईट. तुम्ही कोणाला सांगा तुझ्या ह्याच्याबद्दल जरा वाईट लिहितो, धडधड लिहिल. पण चांगलं म्हटल्यानंतर असं खाजवत बसेल काय चांगलं असेल, हा प्रॉब्लेम असतो. म्हणून एक चांगलं पाहायची सवय आपल्याला लागली पाहिजे. म्हणून आपण या 2 वह्या ठेवूया. आणि या वह्या दर गुरुपौर्णिमेला सद्गुरूंना दाखवायचे, समजलं ना. करणार ना. हे जर तुम्ही केलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद, उत्कर्ष आणि तुमचा व्हायलाच पाहिजे, भरभराट व्हायलाच पाहिजे तुमची. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला ज्या साधना दिल्या आहेत त्या 4 साधना करायला शिका. पहिली साधना कृतज्ञता मी सांगितली आणि आनंदाचं वही. दुसरं काय सांगितलं मी, शरीराची साधना आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे. शरीराची साधना, ती रोज शरीराची साधना करा. ती शरीराची साधना म्हणजे कृतज्ञता आहे आपल्या शरीराबद्दल, तर ती पण तुम्ही साधना करा. तिसरी सद्गुरू शिकवले भलं करची साधना. जो भेटेल मनापासून म्हण, देवायचं भलं मनातून म्हणा. मोठ्याने म्हटलं पाहिजे असं नाही. काही ठिकाणी मोठ्याने म्हण, काही ठिकाणी मनातल्या मनात म्हण. ते तू ठरव कुणाकडे म्हणायचं.
पण मनातल्या मनात नक्की म्हण, देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचं संसार सुखाचं कर, देवाची भरभराट होते. हा भरभराट शब्द आहे ना, मी सांगतो ना, नुसतं तुमची भरभराट करून सोडेल. फक्त म्हणत राहा ह्याची भरभराट, तुमच्या कंपनीची भरभराट म्हणत राहा. देवा माझ्या कंपनीची भरभराट होते, देवा माझ्या बॉसची भरभराट होते म्हणत राहा. बघा काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये, काय फरक पडत जाईल. तुमची भरभराट होत राहील. आणि नुसती भरभराट होणार नाही, सगळेजण तुमच्याकडे आकर्षित होतील, आकर्षण होणार तुमच्याकडे. कारण चांगले विचार ज्याचे असतात ना, ते मॅग्नेट असतं, मॅग्नेट. लोक तुम्हाला आकर्षण होतात. कृष्ण म्हणजे काय, आकर्षण जो करतो तो. म्हणून आपले विचार जेव्हा चांगले असतात तेव्हा आपण मॅग्नेट बनतो आणि आपल्याकडे लोक आकर्षित होतात. लोक तुमच्यासाठी मग काही करायला तयार होतात. तेव्हा शरीराची साधना, कृतज्ञतेची साधना आणि भलताची साधना, या गोष्टी तुम्ही कराच. आणि या 2 वया ठेवा, मेंटेन करा. आणि कृतज्ञता रोज नवीन नवीन लिहा. आईने रोज मला आईने जन्म दिला म्हणून ते प्रत्येक वेळेला लिहू नका, एकदा लिही. पुढल्या वेळेला आईने आज काय केलं स्पेशल माझ्यासाठी, आईने माझ्यासाठी काय केलं आज, आईने काय, सगळं विचार करायचा जरा आणि लिहायचं. आणि रोज आई लिहिलं पाहिजे नाही, दुसऱ्यांनी कोणी केलं ते पण लिहा. म्हणून सतत आहे ना वॉचफुल राहा, सावध आहे ना, कुठे राहा, वॉचफुल राहायचं. म्हणजे कोण आपल्याला मदत करते लक्षात ठेवायचं. कोणी आपल्याला मदत केली, थोडीशी जरी केली तरी खुश व्हायचं आपण आणि त्याचं भलं कर म्हणत राहायचं. कळलं ना. तेव्हा हे सर्व आपण करूया. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंना आपण ॲश्युरन्स देऊया की आम्ही तुम्हाला जी गुरुदक्षिणा पाहिजे ती आम्ही लवकरात लवकर तुम्हाला देणार, अशी आपण त्यांना ग्वाही देऊया. आणि आज आपण इथेच थांबूया. जय सद्गुरू, जय जीवनविद्या. सर्व आपल्या नामधारकांना माझ्याकडनं शुभेच्छा, पै कुटुंबाकडनं शुभेच्छा, सद्गुरू माईंकडनं शुभेच्छा. सद्गुरू माईंचे आशीर्वाद तुम्हाला भरपूर लाभू दे. आणि प्रत्येकाला सद्गुरूंनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर जाण्याची इच्छा होऊ दे, अशी मी सद्गुरूचरणीच प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो.